हॅलो. येस सर. हां. येस सर, येस सर, येस सर. आवाज येतोय व्यवस्थित. तर आत्ताच परीट साहेबांनी सांगितलं, की आपल्याला दुधाळ जनावरांच्या चारा व्यवस्थापनाविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. तर आपणा सर्वांना माहिती आहे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन अतिशय एक महत्त्वाचा विषय आहे आणि शेतकऱ्यांचा आता एक असा जोडधंदा न होता, तो आता मुख्य धंदा होत चाललेला आहे. त्याचं कारण पण असं आहे, की सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला जर बघितलं, की 2 वर्षामध्ये मागं 2-3 वर्षामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाऊस झाला. पुराचं प्रमाण झालं. त्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि शेतकऱ्यापुढे एक पर्याय की बाबा जर आपल्याला सातत्यानं उत्पन्न देणारा व्यवसाय असेल, तर तो हा म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं, की आपलं जनावरं बाजारात जायचं, जास्त किमतीला विकत घ्यायचं आणि त्यापासून दूध व्यवसाय करायचा, असा एक थोडासा समज शेतकऱ्यांचा झाला. मग त्यामध्ये मग एवढ्या टक्केवारीची गाय आणायची, मग 80% ची गाय जास्त दूध देते, 100% ची जास्त दूध देते. अशा पद्धतीनं मग बेंगलोरवरून गायी आणा, एक पायंडा मोठ्या प्रमाणात अ, शेतकऱ्यामध्ये दिसून येतोय किंवा दिसून पडला. पण त्या गायीला आपल्याला काय खायला लागतंय किंवा काय खायला द्यायला पाहिजे, की आपल्या वातावरणात गाय राहू शकेल का? ह्याचा विचार शेतकऱ्यांनी केलेला नाही. आणि त्यासाठी आपल्याला की जागरूकता केली पाहिजे, की आपल्याला की चारा उत्पादन ह्या विषयावरती चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे, की चाऱ्याचं नियोजन जर योग्य केलं आणि चारा जर पौष्टिक दिला, तर आपला खुराकावरचा खर्च हा 15 ते 20% कमी होणार आहे. आणि तोच आपल्याला नफा राहणार आहे. कारण आपल्याला प्रॅक्टिकली आपण ज्यावेळी बघतो, की दूध व्यवसायामध्ये मार्जिन कमी आहे. मग त्यामध्ये बरीच कारणं आहेत. जनावरांची दूध उत्पादन क्षमता, बाजारात मिळणारा दर, त्यानंतर 2 वितातलं अंतर, एकूण विताचं दूध उत्पादन त्या जनावराचं, ह्या सर्व गोष्टीचा विचार केला, तर आपल्याला की त्यामध्ये निव्वळ जे उत्पन्न होतं ते थोड्या प्रमाणात म्हणजे कमी होतं. पण जे आहे ते सातत्यानं आहे. आणि ह्या उत्पादनात जर वाढ करायची असेल, तर आपल्याला चाऱ्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चारा आपल्याला घरच्या घरी तयार करायला पाहिजे. म्हणजे त्याचे उत्पादन म्हणजे त्याचा किंमत आहे, ते आपल्याला किंमत कमी मिळेल. हा आणि कमी किमतीत उपलब्ध चारा मिळेल आणि तो पण अ, योग्य गुणवत्तेचा मिळेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किंवा आता सध्या परिस्थिती चाऱ्याची काय आहे? किंवा आता शेतकऱ्यांची मानसिकता काय आहे? ह्या गोष्टीचा पण आपल्याला आता विचार करावा लागेल. काय झालंय, की आपल्याकडं आता अगदी पर्टिक्युलरली कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकरी चाऱ्यासाठी राखीव जमीन ठेवण्यास तयार नाही. म्हणजे ऊस लावण करणे, ऊसाचा पाला काढून जनावराला खायला घालणे किंवा मळीचं गवत असेल किंवा बांधाचं गवत असेल, तर अशा पद्धतीने जनावरांचं संगोपन केलं जातं. पण आपल्याला जर जनावरांची उत्पादकता वाढवायची असेल आणि एकूणच त्या जनावरांचं उत्पादक आयुष्य वाढवायचं असेल, तर आपल्याला काही क्षेत्र हे चारा उत्पादनासाठी राखीव ठेवलं पाहिजे. आणि ते काय आपल्याला तोट्याचं होणार नाही.
म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जेवढं ऊसाचं उत्पादन मिळणार आहे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त उत्पादन तुम्हाला ह्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून मिळणार आहे. कारण काय, की त्याच्यावरती आपण जर योग्य नियोजन केलं, की खरीपामध्ये चारा कुठला घ्यायचा, रब्बीमध्ये कोणता घ्यायचा, उन्हाळ्यामध्ये कोणता घ्यायचा, आणि त्यामधील काही क्षेत्र हे बहुवर्षीय म्हणजे वर्षभर साऱ्यासाठी हे राखीव ठेवायचं. म्हणजे एक वेळ लागण केली, जशी जयवंत गवत आहे, म्हणजे आपण त्याला हत्ती गवत म्हणतो किंवा नेपियर गवत म्हणतो. त्यानंतर मार्वेल गवत आहे. ज्या ठिकाणी पाणी साठतं, दलदलीचा भाग आहे, अशा ठिकाणी पॅराग्रास हे गवत आहे. ही अशा प्रकारची चारा पिकं, आणि ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, बांधावरती किंवा ज्या ठिकाणी आपण पिकं घेऊ शकत नाही, मोठ्या मोठ्या ताली आहेत, ओढ्या कडला आहे, अशा ठिकाणी सुबाबळ, तुती, शेवरी अशा झुडपवर्गीय चारा पिकांचं जर आपण लागवड केली, तर त्याच्यामुळं आपल्याला चारा मिळेल आणि उत्कृष्ट क्वालिटीचा चारा मिळेल. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की पडीक जमिनीवरती आपण लक्ष दिलं जात नाही. काय होतं, की त्या ठिकाणी झाडं झुडपं वाढतात, घाणेरी वाढते, जी जनावर खात नाहीत. तर अशा पद्धतीनं ते पडीक जमिनीचा आपण व्यवस्थित वापर करून घेत नाही, किंवा त्याच ठिकाणी तुम्ही तर ती बहुवर्षीय चारा पिकाची लागवड केली, तर आपल्याला तिथून सुद्धा चाराचा एक चांगला स्रोत आपल्याला मिळणार आहे. माझा आवाज येतो सगळ्यांना? येतो ना? हा. बाकीचे आता आपण आता थोडीशी चारा उत्पादनाची सद्यस्थिती काय आहे आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये, ह्याची थोडस आकडेवारी आपण बघूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमका आपल्याला चारा उत्पादनाकडे किंवा च्या जमिनीवर चाऱ्यासाठी जमीन ठेवणं का गरजेचं आहे. आपल्याकडे साधारणपणे जे जनावराला लागणारा चारा आहे, जिची गरज आहे चाऱ्याची, त्यापैकी एकूण चारा उत्पादना म्हणजे चाऱ्याच्या गरजेपैकी आपण 60% डिफिसिट आहोत. म्हणजे आपल्याला ओल्या चाऱ्यामध्ये 60% कमतरता आहे, इतकं आपली जनावर उपाशी आहेत. आणि वाळलेला चाऱ्याचा विचार केला तर वाळलेला चाऱ्याच्या बाबतीत 30% कमतरता आहे. आता हे कसं भरून काढायचे मग, किंवा ह्यावर आपल्याला काय पर्याय शोधता येईल, हे एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे की विभागनिहाय चारा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. म्हणजे काय, की कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओल्या चाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यातल्या त्याच कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये बघितलं तर वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण आहे, उपलब्ध आहे, पण ओला चारा नाही. सांगली साताराच्या ड्राय भागामध्ये गेलं तर तिथं उन्हाळ्यामध्ये ओला चारा उपलब्ध नसतो, फक्त वाळलेल्या चाऱ्यावर जनावर असतात. म्हणजे असं विभागनिहाय मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत किंवा समतोलपणा नाही. मग ह्याच्यावरती आपल्याला काय पर्याय केला पाहिजे, की असणारी उपलब्ध सामग्रीचा योग्य रीतीने वापर करणं आणि त्याच्यातून चारा निर्मिती करणं हा महत्वाचा विषय आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, की योग्य चारा पिकाची निवड करायची. म्हणजे कसं आहे, की आपल्या भागामध्ये
आपल्या क्षेत्रामध्ये जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता ह्यानुसार आपण चारा पिकाचं नियोजन करायचं आहे. आपण एक उदाहरण घेऊया. साधारणपणे एका शेतकऱ्याकडे समजा 10 गायी असतील, तर त्या 10 गायीच्या ओल्या चाऱ्याची गरज वर्षभर भागवण्यासाठी आपल्याला 1.5 एकर म्हणजे 60 गुंठ क्षेत्र हे राखीव ठेवायचं आहे. आणि ह्या 60 गुंठ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या चारा पिकांची लागवड करायची. मग त्यामध्ये काही जमीन हे खरीपामध्ये पेरायची आहे, काही जमीन रब्बीमध्ये पेरायची आहे, आणि काही क्षेत्रामध्ये उन्हाळ्यामध्ये पिकं करायची आहेत, आणि काही क्षेत्र हे वर्षभर म्हणजे बहुवर्षीय पीक लावा. एक वेळ लावल्यानंतर 2 वर्ष आपल्याला त्यापासून उत्पादन मिळेल. त्यासाठी काय करायचं आपल्याला की 60 गुंठ्यापैकी 20 गुंठ क्षेत्र हे बहुवर्षीय पिकाखाली करायचं आहे. म्हणजे काय, 10 गुंठ हा नेपेर लावायचा आहे आणि 10 गुंठ हा ऊस लावायचा आहे. लक्षात घ्या, 20 गुंठ हा म्हणजे वर्षभर येणार पीक आहे, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी निचऱ्याची जमीन आहे, पाऊस कमी आहे, अशा भागामध्ये 10 गुंठ क्षेत्रावरती लुसण घास लावायचा आहे. आता लुसण घास हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बहुवर्षीय पीक आहे. आणि एक वेळ त्या लसूण घासाची आपण लागवड केली तर आपल्याला 3 वर्ष त्यांच्यापासून कापणी मिळणार आहे. आणि ती कापणी आपल्याला 25 दिवसापासून 30 दिवसापर्यंत प्रत्येक कापणी मिळणार आहे. तो चारा अतिशय पौष्टिक आहे. साधारणपणे त्यामध्ये 18 ते 20% एवढं प्रोटीन आहे, क्रूड प्रोटीन आहे. परंतु ज्या ठिकाणी पाऊस काळ जास्त आहे, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि ज्या ठिकाणी दलदलीची जमीन आहे, निचऱ्याची जमीन नाही, पाऊस काळ जास्त आहे, अशा भागामध्ये तो चारा येऊ शकत नाही. पण सांगली आणि साताराच्या ड्राय भागामध्ये जिथे पाण्याची उपलब्धता आहे, पाऊस कमी आहे, अशा ठिकाणी मात्र तो चारा अतिशय चांगला येतो. लुसर्ण हे असं पीक आहे, त्याला लसूण घास म्हटलं जातं. त्याची RL88 म्हणून उत्कृष्ट जात आहे. आणि ते बियाणं तुम्हाला उपलब्ध आता मार्केटमध्ये होतंय. कोणत्याही तुम्ही सुद्धा पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर जे आपण बियाण्याची दुकान आहेत, ते बियाणं, तर अशा बियाण्याच्या दुकानात तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला बियाणं ते मिळून जाईल. अतिशय सकस असणारं असं हे चारा पीक आहे. मग आपण आता हे ड्राय भागात झालं. आता ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला द्विदल पीक घेता येणं शक्य नाही, अशा ठिकाणी आता कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम त्यामध्ये चवळीसारखं पीक तुम्ही घेऊ शकता. चवळीचं अतिशय चांगलं उत्पादन आणि चाऱ्याची क्वालिटी आपल्याला मिळू शकते, आणि ती जनावर अतिशय आवडीनं तो चारा खातात. त्यामध्ये सुद्धा प्रथिनांचं प्रमाण हे 16 ते 18% आहे. बरोबर. आता दुसरं एक आपण जर ज्या ठिकाणी पूरबाधित क्षेत्र आहे,
पूर मोठ्या प्रमाणात येतोय किंवा क्षेत्र जिथं पाण्याखाली जाते पावसाळ्यामध्ये, मग त्या ठिकाणी आपल्याला मशागतीचा खर्च जास्त येतो. पाण्यात पहिले पावसाळ्यात सगळं कुजून जातं, नंतर आपल्याला डबल मशागत करावी लागते. अशा भागात तुम्ही पॅराग्रास किंवा मार्वेल गवत ह्याची जर लागवड केली तर तुम्हाला हे वर्षभर त्याच्या कापण्या मिळणार आहेत आणि तुमचा खर्च मशागतीवरचा कमी मिळणार आहे आणि त्यामध्ये असणारं प्रथिनं प्रमाण हे 11%, 10 ते 11% इतक असणार आहे आणि ते सुद्धा अतिशय पौष्टिक आहे आणि जनावर ते आवडीने खातात. उत्पादकता सुद्धा त्या चारा पिकाची जास्त आहे. त्यामुळे आपल्याला कमी क्षेत्रावरती आपली चाऱ्याची गरज भागणार आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला 10 गायी असतील आपल्याकडे तर 1.5 एकर क्षेत्र हे आपलं राखीव ठेवायचं आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे 1.5 एकरामध्ये आपल्या विभागानुसार त्या शेतकऱ्यानं किंवा त्या ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार पाण्याची उपलब्धता आणि हवामान ह्याचा विचार करून तुम्ही ही चारा पिकाची निवड करायची आहे. मग यामध्ये अगदी बेस्ट पिकं कोणती आहेत तर मका हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये येणारं पीक आहे. ज्वारी सुद्धा खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यामध्ये येणारं पीक आहे. आता मी सांगितलं की नेपियर हे बहुवर्षीय पीक आहे. ऊस बहुवर्षीय पीक आहे. चवळी हे साधारणपणे उन्हाळी हंगामामध्ये चांगली येते आणि ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे तिथं पावसाळी हंगामामध्ये सुद्धा खरीपमध्ये चांगली येते. तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला त्या क्षेत्रात 10 गायींना साधारणपणे रोज एक आपण ढोबळ मनानं धरला विषय तर प्रत्येक गायीला 20 किलो ओला चारा प्रतिदिन म्हणजे 10 गायीसाठी तुम्हाला साधारणपणे 200 किलो चारा ह्या 1.5 एकरामधून तुम्हाला वर्षभर मिळणार आहे. तुम्हाला चाऱ्यासाठी कोणत्याही प्रकारची विकत घेण्याची ही गरज नाही. आता हा माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. हो सर. हा येतोय. हा ओके. हा आता काय मध्ये तुम्हाला शंका असेल तर प्रश्न पण विचारा मला. काय शंका असतील तर विचारा. मग मी आता बोलताना तुम्हाला समजा काय शंका आल्या किंवा त्या पद्धतीने आपण जर दुसरं काय शंका असते आपण विचारला तरी चालेल मधून मधून. हा आता आपण हे बघा की 1.5 एकर क्षेत्रावरती आपण 10 गायीचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीनं करतो किंवा करू शकतो. त्यामध्ये आणि अजून आपल्या उत्पादकता वाढवण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मी सांगतो की आपला गोठा जिथं आहे शक्यतो त्याच्या शेजारचं क्षेत्र ह्या चाऱ्यासाठी निवडा की कारण काय होतं गोट्यामधील मलमूत्राचा वापर हा या चारा पिकांना जर केला तर उत्पादनामध्ये साधारणपणे अगदी 1.5 पट ते 2 पट वाढ होते चारा उत्पादनामध्ये. कारण ही पिकं मक्यासारखं पीक असेल, नेपियर सारखं पीक आहे, ऊसासारखं पीक आहे. ही पिकं जेवढं तुम्ही त्यांना शेणखत द्याल, चांगलं खत द्या तेवढ्या प्रमाणात त्याची उत्पादकता ते वाढणार आहे. आता म्हणजे डबल आपलं उत्पादन मिळणार आहे. यासाठी आपल्याला जनावरांच्या मलमूत्राचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्याला चारा उत्पादन वाढेल. म्हणजे आता तुम्ही जर नेपियरला हे स्लरी जर दिली शेणखताची किंवा गोमूत्राची किंवा जनावर गोट्यामध्ये निघाल्या पाण्याची तर तुम्हाला 60 दिवसाऐवजी 40 दिवसानं कापणी त्याची मिळते.
म्हणजे 20 दिवस तुम्हाला लवकर ते कापणीस तयार होते नेपियर. म्हणजे तेवढा तुम्हाला चारा त्यापासून तुम्हाला जास्त मिळणार आहे. आता आपण समजा या चारा पिकाची किंवा चारा जर व्यवस्थित आपण जनावरांना उपलब्ध करून दिला नाही तर त्याचा काय परिणाम होतो आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल. मी त्यात थोडस अजून माहिती देतो. असं आहे, काय होतं की आपल्याकडे आपण संकरित जनावर किंवा जास्त दूध देणारे जनावर पाळतो आणि त्यांना जर आपण योग्य पद्धतीचं चारा नियोजन केलं नाही तर त्याचा अनिष्ट परिणाम हा त्या जनावराच्या शरीरावरती होतो आणि त्यामुळे त्याचं दोन वितातलं अंतर वाढतं. एकूण त्याचं आयुष्यमानच कमी होतं. आपल्याला त्या गायीपासून आयुष्यामध्ये 8 वित मिळायला पाहिजे होती ते साधारणपणे 4च वित मिळतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. शिवाय जी दुधाची प्रत आहे ती प्रत सुद्धा खालवते. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपल्याला जे दुधाला दर मिळतोय पूर्वी फॅटच्या धर्तीवर मिळत होता. आता फॅट आणि SNF म्हणजे आपण डिग्री म्हणतो या दोन्ही वरती आपल्या दुधाचा दर ठरवला जातो. आणि हे जर आपण आता ह्यामध्ये घटक कुठं येणार मग आपण जर त्यांना व्यवस्थित प्रथिनं दिली नाहीत, त्यांना कार्बोहायड्रेट दिले नाहीत, त्यांना योग्य प्रमाणात जर फायबर दिलं नाही तर आपल्याला हे काय दुधाची गुणवत्ता येणार नाही चांगली आणि आपल्याला डेअरीला दर सुद्धा त्या पद्धतीने मिळणार नाही. मग ह्या गोष्टी सर्व सांगायला सोप्या आहेत पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ते करतो त्यावेळी फार अवघड आहेत. मग त्यात सुटसुटीतपणा कसा आणायचा तर त्यात पहिली गोष्ट करायची की आपल्या उपलब्ध क्षेत्रानुसारच जनावर पाळायची. उगाचच 10 जनावर पाळायची नाहीत. आपल्याकडे चारा नाही 10 जनावर पाळायची असं करायचं नाही. आपल्याकडं उपलब्ध चारा ह्याच्यावरती आपण जनावरांची संख्या ठेवायची. दुसरी गोष्ट की जातीवंत जनावर आपल्या दारामध्ये ठेवायची. म्हणजे काय आता जातीवंत जनावर काय बाजारात मिळतील असं काय हे खात्री देता येत नाही. म्हणून आपली पैदास आपल्या गोट्यावरती चांगली करायची. ही चांगली जनावर आपल्या गोट्यात तयार करायची, चांगल्या जातीची तयार करायची आणि जनावरांची संख्या मर्यादित ठेवायची. म्हणजे उपलब्ध क्षेत्रावरून मिळणारा चारा पोटभर जनावराला मिळेल, सकस स्वरूपाचा मिळेल आणि त्यापासून आपल्याला उत्पादन अपेक्षित आपल्याला पाहिजे तेवढं मिळेल. तर ह्या बाबी चारा नियोजनामध्ये आपण घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल किंवा सध्या आम्हाला अन्नधान्याची गरज भरपूर आहे, शेतकऱ्याकडे जमिनीचं क्षेत्र कमी आहे बर का, आणि शेतकरी आता सध्या तयार नाही किंवा चाऱ्यावरती किंवा चाऱ्यासाठी राखीव जमीन ठेवण्यास शेतकरी तयार नाही आणि वस्तुस्थिती आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला शेतीला बांध सुद्धा नाहीत. आपण म्हणतोय की बांधावरती पिकवलं पाहिजे, बांधाला चांगली गवतं लावा,
ठीक आहे, बाकी ठिकाणी सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये, कोरडवाहू क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी बांध मोठे आहेत अशा ठिकाणी बांधावरती चांगल्या क्वालिटीचं म्हणजे स्टायलो, आपल्या विद्यापीठाची जात आहे स्टायलोची, ते लेग्युमिनस म्हणजे द्विदल प्रकारचं ते चारा पीक आहे. त्यामध्ये 15 ते 16% प्रोटीन आहे. असं आणि कमी पाण्यात येणारं पीक हे जर तुम्ही टाकलं तर ते बांधावरती हलक्या जमिनीमध्ये, खडकाळ जमिनीमध्ये येतं आणि ते अतिशय पौष्टिक असं पीक आहे. मग पण ज्या ठिकाणी इरिगेटेड भाग आहे अशा ठिकाणी काय करायचं, तर त्यावेळेला चारा नियोजनामध्ये आपल्याला जो चारा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून चारा द्यायचा, म्हणजे निकृष्ट चाऱ्यावरती प्रक्रिया करून चारा द्यायचा की जेणेकरून आपल्या जनावरांचं काय म्हणतो आपण उत्पादकता की कमी होणार नाही किंवा त्याची गरज की आपल्याला भागवता येईल. तुम्ही काय तर बोलला, काय तर विचारा, म्हणजे कसं होईल, मी नुसतंच बोलणार आणि तुम्हाला समजा काय शंका असतील तर तुम्ही विचारणं असं व्हायला नको. तुमच्या शंका असतील तर मला विचारा. कारण मी फक्त बोलत राहणार, मधनं मधनं तुम्ही काय तर सांगा, मग विचारा, म्हणजे माझ्या लक्षात येईल तसं. बघा ऑनलाईन कोण आहेत का, आवाज येत असेल तर मला सांगा, आवाज येतोच माझा, पण तुमचे काय हा येतो, हा प्रश्न काय असेल तर विचारा. म्हणजे समजा काय होईल की मध्ये नुसतं एकतर्फी व्हायला नको ते, बर का. चोरमुले साहेब काय आहे, हा तुमचे बी काय प्रश्न असतील किंवा त्या संबंधित काय असेल तर मला सांगता येईल. ओके सर, ओके. हा हा, म्हणजे कसं मी नुसतं एकटं बोलत राहणं मग ते कंटाळवाणं होईल. नाही हा हा हो हो. हा. तर आता आता आपण आलो होतो की म्हणजे निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावरती आपल्याला की आपल्याला प्रक्रिया करायची आहे, म्हणजे काय होईल की सकत चारा आपल्या जनावरांना देता येईल. आता कारखाने चालू झालेले आहेत, वाड्याची उपलब्धता भरपूर आहे आणि तो हिरवा चारा म्हणून आपण खाऊ घालू नये म्हणून सांगणं हे काय प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण तो एक मुख्य स्रोत आज हिरव्या चाऱ्याचा जनावरांच्यासाठी आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल, बाबा त्यात ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे आणि हे ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण कमी करायचं असेल तर चुन्याची नवळीचं आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करणं किंवा फवारणं आणि मग खाऊ घालणं हे आपल्याला योग्य राहील. त्याचबरोबर आपल्याला ठराविक हंगामामध्ये चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहतो आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो चारा उपलब्ध होत नाही. अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे की त्या चाऱ्याचं व्यवस्थित उन्हात वाळवून तुम्ही रचून ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण चारा वाळाय टाकतो आणि त्याच्याकडे 15 दिवस महिनाभर आपल्याला कधी सवड मिळत नाही, त्यावर बघत नाही. अशामुळे काय होतं, तुम्ही बघा ती चाऱ्याची पानं पूर्णपणे पांढरी पडून जातात. म्हणजे याचा अर्थ काय झालं की त्यात असणारं व्हिटॅमिन ए किंवा कॅरोटीन आपण पूर्णपणे उडून गेलं आणि त्याची गुणवत्ता पूर्णपणे खराब झालेली आहे. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, आपण ज्यावेळी चारा कापतो तर तो कापल्यानंतर
त्या उन्हात वाळवा टाकल्यानंतर 2-2 दिवसाला त्याची पलटी द्यायची चाऱ्याची. कारण हा चारा पलटी देऊन ठेवला का व्यवस्थित वाळतो, पूर्ण हिरवा कलर तसाच राहतो. हिरवा कलर राहिला म्हणजे त्यातलं कॅरोटीन राहिलं आणि व्हिटॅमिन ए त्यामध्ये आहे आणि असा चारा जनावर आवडीने अतिशय खातात. म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात चारा आहे आणि तो तसा सडून दिला तर उन्हाळ्यात आपल्याला परत अडचणीच होतं. म्हणून उपलब्ध चारा असेल तो तुम्ही ह्या पद्धतीने, त्याला हेलेज म्हणतो आपण, हेलेज पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, तो साठवून ठेवला पाहिजे. त्यानंतर मुरघास हे सर्वांनी ऐकलं असेल, आपण त्याला हिरव्या वैरचं लोणचं मिळतो. मुरघासाठी आता बॅगा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पहिले खड्डा पद्धतीने आपण मुरघास करत होतो, आता प्लास्टिकच्या बॅगा उपलब्ध आहेत. आणि ते सर्व शेतकऱ्यांना त्याचं आता ज्ञान अवगत झालेलं आहे की तो चारा हवाबंद स्थितीमध्ये कुट्टी करून प्लास्टिकच्या बॅगेमध्ये किंवा हवाबंद ठिकाणी ठेवायचा आणि ज्या वेळेला आपल्याला तो हिरवा चारा उपलब्ध नाही त्यावेळी तो काढून जनावरांना खाऊ घालायचा. ह्याला आपण मुरघास म्हणतो. आणि हा मुरघास जर आपण केमिकल कंपोजिशन बघितलं त्यामध्ये हिरव्या चाऱ्या एवढेच गुणवत्ता त्यामध्ये टिकून राहते आणि मुरघासामध्ये होणारी जी क्रिया आहे ती जनावराच्या शरीरामध्ये किंवा जनावराच्या पचन संस्थेमध्ये होणाऱ्या क्रियेसारखीच असल्यामुळं त्याची पाचकता सुद्धा अतिशय उत्तम आहे. तर अशा पद्धतीनं मुरघास सुद्धा आपण करून ठेवला ज्यावेळी ओला चारा उपलब्ध असेल तरी तुम्हाला तो उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने जनावराला तुम्ही वापरू शकताय. मुरघास करतेवेळी काळजी एक घ्यायची आहे की एकदल वर्गीय म्हणजे आपण त्याला सिरियल्स म्हणतो, सिरियल क्रॉप, म्हणजे त्यामध्ये ज्वारी असेल, मक्का असेल, बाजरी आहे, मार्बेल गवत आहे, नेपियर आहे, इवन त्यामध्ये तुम्ही ऊसाचं वाढं हे मिक्स करून ही जी पिकं आहेत एकदल वर्गीय, ह्या पिकांचा तुम्ही मुरघासाठी वापर करणं अतिशय गरजेचं आहे. जी द्विदल पिकं आहेत, द्विदल मध्ये मग लुसर्न आहे, परसीम आहे, चवळी आहे, त्यानंतर शेवरी आहे, सुबाबळ आहे, अशी पिकं मुरघासाठी योग्य नाहीत. कारण त्याचं मध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि ते मुरघासाठी ते पिकं योग्य नाहीत. म्हणजे ज्या पिकामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे अशाच पिकांची निवड तुम्ही मुरघास करण्यासाठी करायची आहे. आता हा एक भाग झाला की वाळलेले वैरण साठवून ठेवणं, मुरघास करणं, बरोबर का, आणि जमिनीत चारा पिकाचं क्षेत्र हे राखीव ठेवणं, ह्या 2-3 गोष्टी आपल्याला गुणवत्तापूर्वक चारा जनावराला देण्यासाठी किंवा या जनावरांच्या संगोपनामध्ये चारा व्यवस्थापनामध्ये महत्वाचे आहे. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जिथं आपल्याला शक्य आहे अशा म्हणजे ठिकाणी अपारंपरिक चारा पिकांचा समावेश जनावरांच्या खाद्यामध्ये करायचा. अपारंपरिक म्हणजे काय, समजा डोंगराळ भागामध्ये शेतकरी आहेत, झाडं भरपूर आहेत, तर झाडपाल्याचा वापर आपल्याला योग्य पद्धतीनं झाडाची छाटणी करून त्या झाडपाल्याचा वापर आपल्याला जनावरांच्या खाद्यामध्ये करायचा, ओला असेल किंवा वाळलेला असेल. आता तो कसा करता येईल, आपल्याला झाडं तोडायची नाहीत, ठराविक उंचीवरती
त्याची छाटणी करून त्याला मिळणाऱ्या फांद्या, त्या कोवळ्या फांद्याचा वापर आपल्याला या चाऱ्यासाठी करायचा आहे. कारण त्या सदर झाडाच्या पाल्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली प्रथिनं किंवा असणारे घटक हे पचनीय आहेत. त्याच्यावरती आपल्या विद्यापीठात संशोधन झालेलं आहे. व त्यामध्ये बोर असेल, बाबळ असेल, लिंब आहे, ग्लिरिसिडिया आहे, सुबाबळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, बर का. त्या अशी जी झाडं आहेत, ह्या झाडांचा पाला हा पचनीय आहे आणि तो अतिशय पौष्टिक जनावरांना आहे, हे आपण आपल्याला पुरव झालेलं आहे. पण हे सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी झाडं भरपूर आहेत अशा ठिकाणी त्याचा सुद्धा वापर शेतकरी करू शकतायत. आणि तो एक मार्ग आहे की शेतकऱ्यांना किंवा त्या पद्धतीने आपल्याला थोडीशी चाऱ्याची बचत होईल आणि कमी श्रमामध्ये, कमी खर्चामध्ये आपल्याला चारा उपलब्ध होईल. बरोबर. आता दुसरी एक महत्वाची बाब आहे की या आहार व्यवस्थापनामध्ये खुराकाचं किती महत्व आहे आणि चाऱ्याचं महत्व किती आहे आणि चारा आणि खुराक हे किती जनावरांना दिलं पाहिजे किंवा कितपत दिलं पाहिजे. त्याचं असं आहे, साधारणपणे आपण एक समजा 400 किलोची गाय आपल्याकडे धरली तर तिला रोज आपण त्याला ड्राय मॅटर म्हणतो, 10 किलो ड्राय मॅटर म्हणजे पाणी विरहित शुष्क तत्वावरती 10 किलो ड्राय मॅटर दिलं पाहिजे. आणि या 10 किलो ड्राय मॅटर मध्ये 7 किलो ढोबळ मनानं हे चाऱ्यामधनं गेलं पाहिजे आणि 3 किलो हे खुराकातनं गेलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये असणारे 30% न्यूट्रिएंट हे खुराकातनं गेले पाहिजे आणि 70% चाऱ्यातनं गेले पाहिजे. मग त्या चाऱ्यात 70% चाऱ्यातनं गेले तर त्यातले सुद्धा हे 2/3 हे वाळलेल्या चाऱ्यामधनं गेले पाहिजे आणि 1/3 हे ओल्या चाऱ्यामधनं न्यूट्रिएंट गेले पाहिजे. याचं कारण असं आहे की जनावरांच्या जो मायक्रोफ्लोरा आहे त्याला 4 कंपार्टमेंट आहेत डायजेस्ट सिस्टीम मध्ये आणि त्याला फायबर पचवायची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या मायक्रोफ्लोराला फायबर लागतं. त्यामुळे ती जनावर वैरण, वाळलेली वैरण त्याला आपण काय देतो, कारण त्याला फायबरचं सेल्युलोज आपण जे म्हणतो, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन, एडीएफ, एनडीएफ आणि त्या क्रूड फायबरचेच घटक आहेत हे सगळे. एक फायबर असणं फार गरजेचं आहे. तरच जनावरांची पचनीय शक्ती किंवा पचन संस्था ही व्यवस्थित राहते आणि जनावर हे हेल्दी राहतं. बऱ्याच वेळा बघा पावसाळ्यात ओला चारा खाल्ल्यामुळे जनावर बुळकाणतं, म्हणजे पूर्णपणे लूज मोशन चालू होतं. त्यामुळे जनावर आजारी पडतात आणि तुम्ही जर लवकर काळजी घेत नाही तर त्यावेळी बऱ्याच वेळा दगावतात आणि ह्याचा मोठा परिणाम दुसऱ्या रोगाच्या आमंत्रणासाठी सुद्धा होतो. हे होऊ नये म्हणून ओला आणि वाळलेल्या चाऱ्याचं एकत्रित मिश्रण देणं जनावरांना, व्यवस्थित कॉम्बिनेशन करून, हे फार गरजेचं आहे. अन्यथा फक्त ओला चारा किंवा फक्त वाळलेला चारा देणं हे जनावरांच्या हे तब्येतीच्या दृष्टीनं हे हानिकारक नाही आणि त्याचा डायरेक्टली परिणाम हा जनावरांच्या दूध उत्पादनतेवरती आहे किंवा शरीर वाढीवरती आहे किंवा शेळ्या मेंढ्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्या वजनावरती आहे, त्याच्या रिप्रोडक्शन मध्ये आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये अडथळा आलेला दिसून येतो. हे होऊ नये म्हणून उपलब्ध चाऱ्याचं नियोजन सुद्धा शेतकऱ्यांना करणं तितकंच गरजेचं आहे. एक वेळ वाळलेली वैरण दिली, एक वेळ ओली वैरण द्या, वैरण शक्यतो कुट्टी करून द्या.
की ज्याचा उपलब्धता वाढली पाहिजे किंवा वाया वैरण गेली नाही पाहिजे, त्या गोष्टीचा आपण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता या चारा नियोजनामध्ये काय होतं की आपल्याला काय म्हणजे त्याची क्वालिटी कशी पाहिजे, त्याच्यावर बुरशी आलेली आहे काय, हे असं सगळं जरा बघितलं जात नाही. चारा काम लागते म्हणून किंवा एकदम काम आवरण्यासाठी चारा ओला कापला जातो आणि तो 4 बिंडा बांधून गाडी आणायचं किंवा गाडीत घालून आणायचं आणि तसाच टाकला जातो आणि तो 3 दिवस 4 दिवस जनावराला खाऊ घातला जातो. त्यात काय होतं की ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुम्ही जर चारा साठवून ठेवला तर त्याच्यावरती बुरशीचं प्रमाण वाढतं आणि ती बुरशी जर जनावरांच्या खाण्यामध्ये आली तर ते बुरशी जनावराला सुद्धा घातक आहे. त्याचबरोबर त्या बुरशीचं म्हणजे दुधामधून सुद्धा त्याचं वळण होऊ शकतं आणि त्या तशीच आपण बुरशीयुक्त काय दूध पिलो किंवा मनुष्याला सुद्धा त्याच्यावरती त्यापासून हानिकारक किंवा ते अपायकारक आहे. म्हणून बुरशीयुक्त खायला जनावराला कधीच घालू नका. काळी बुरशी झालेलं कधीही जनावराला खायला घालायचं नाही. त्याचं काय होतं की पचन संस्थेवरती जनावरांच्या मोठ्या प्रमाणात त्याचा आघात होतो. जनावराला काय भूक लागलेली असते, त्याला चारा नसतो म्हणून ते खातं. पण अशा पद्धतीचं नियोजन करू नका की त्याला बुरशीयुक्त खाऊ जनावराला आपण खाऊ घालू. जे घालणार आहे तुम्ही ते सकस घाला आणि हेल्दी घाला आणि चांगलं घाला. त्यामध्ये बुरशी बिरशी असलं काय होता कामा नये. तर त्याचा पाचकता वाढेल आणि त्याची उपयुक्तता म्हणजे चाऱ्याचं रूपांतर ते दुधामध्ये करण्याचं काम जनावर आता चांगल्या पद्धतीने करेल. मग दुभती जनावर असतील तर ते दुधामध्ये रूपांतर करतील. जर शेळ्या मेंढ्या असतील तर ते वाढीच्या मटणामध्ये करतील आणि त्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित उत्पादन ह्या जनावरांपासून शेतकऱ्यांना मिळेल. तर आता हे तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहेत. आता सर्वांना आता विनंती अशी आहे की तुमच्या काय शंका असतील तर त्या शंकेवरती आपण प्रश्न विचारा, त्याच्यावरती मी तुम्हाला माहिती सांगतो. हॅलो हॅलो, हा बोला सर. सर, सायलेज साधारणतः आपण किती दिवसानंतर वापरू शकतो आपण? 45 दिवसानंतर चालू करा पुढे. 45. होय का? होय. त्याचा पचनाला वगैरे काय त्रास होणार का गुराला काय तसा? नाही, सायलेज काढल्यानंतर हा एक अर्धा तास पसरून बाहेर ठेवायचं. हा 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 त्याच्यातला अमोनिया निघून गेला हा त्या परत खाऊ घालायचं. त्याच्यामुळे काय होतं की जनावर खातं पण आवडीनं ते वास निघून गेल्यामुळं. आणि सायलेजच्या त्या म्हणजे भोतामध्ये किंवा सायलेजच्या खड्ड्यामध्ये होणारी जी प्रक्रिया आहे ती जनावरांच्या पचन संस्थेत होणाऱ्या क्रियेशी निगडीत आहे. सेम तशीच होतं त्याचं. म्हणजे कार्बोहायड्रेटचं रूपांतर त्याचं लॅक्टिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये तयार होतं. तीच क्रिया जनावरांच्या शरीरामध्ये सुद्धा होती. साधारणतः सर आपण 5 टनाचं केलं सायलेज सर, 5 टनाचं सायलेज केलं आपण समजा 5 टनाचं 5 टनापर्यंत कॅपॅसिटीचं. हा, साधारणतः मला सांगा की किती दिवसात संपवावं लागेल ते? समजा ओपन केला आपण तो पीठ. आता कसं आहे माहितीये का, ओपन करून तुम्ही जर लागेल तेवढं सायलेज बाहेर काढलं नंतर पॅक करून ठेवला बरं का, तर तुम्ही अगदी 3 महिने 4 महिने तुम्ही पुढे ठेवू शकताय. ओके ओके. काय होतं, एक वेळ पिवळं म्हणजे तयार सायलेज झालं का शक्यतो त्याच्यावरती जास्त बुरशी वाढत नाही, कारण ते आता निर्जंतुक झालेलं असते पूर्ण. ते बरोबर पीएच 3.5 झालेला असतो ना. 3.5 ते 4 सायलेज तयार होणं म्हणजे 4 पीएच असतो आणि त्या ऍसिडिक 4 पीएच ला मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ ही कमी होती. अगदी तेव्हा वरनं पाणी पडलं, पावसात भिजलं तर मग नंतर सडायला चालू होतं. पण जेवढं पाहिजे तेवढं रोज काढून घ्या, परत आणि तो बंद करून ठेवा. भोत असेल किंवा खड्डा असेल तर तुम्ही ते 4 महिने 5 महिने वापरू शकता, त्याला काय अडचण नाही. आता सर असा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे लुसर्न वगैरे लोक घेतात. तर सगळ्यात बेस्ट चारा कुठला? म्हणजे लुसर्न, आता जो हत्ती घास किंवा आपण जो गाजरात गवत करतो. आता कसं आहे माहिती आहे का, आता आपण खाताना कसं म्हणतो वरण भात खायला पाहिजे. आता भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, वरणामध्ये प्रोटीन आहेत. तसं जर बेस्ट चारा म्हणलं तर मका आणि लुसर्न सगळ्यात चांगला, किंग ऑफ द फॉडर आणि क्वीन ऑफ द फॉडर आपण म्हणतो त्याला. सगळ्यात चांगला चारा मका
हा सिरियल मध्ये आहे आणि सगळ्यात चारा हा लुसर्न हा म्हणजे पल्सेस मध्ये आहे. तर असं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्ही खुराकाचा खर्च 50% कमी करू शकताय, मका आणि लुसर्न करत असाल तर. साधारण समजा सर लुसर्न दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर लुसर्न एका गुराला एका दिवसात किती द्यायला पाहिजे, किती किलो द्यायला पाहिजे? 10 किलो लुसर्न एका गुराला दिलं पाहिजे एका दिवसात. आणि समजा जर गजराज घास असेल तर ते 10 किलो आणि हे 15 किलो असं मिळून 25 किलो द्यायचं का त्याला? हा हा नाही, गजराज 10 किलो, लुसर्न 10 किलो आणि वाळलेला चारा 5 किलो. हा, असं म्हणजे टोटल मिळून 25 किलो 25 किलो चारा तुम्ही म्हशीच्या आहारामध्ये आला पाहिजे दररोजचा. आला पाहिजे वाळलेला चारा पाहिजे त्याला. हो. हा, ठीक आणि आहे. समजा सर आणि तुम्ही लुसर्न जर 10 किलो देत असाल बर हा का, तर हा, तुम्ही डायरेक्ट 15% खुराक कमी करा. म्हणजे ठीक एका आहे, ठीक लिटरला आपण 400 ग्राम खुराक देतोय का नाही, तो एका लिटरला हा 250 ग्रामच द्यायचा. बरं, ठीक आहे, ठीक हा. आहे. आणि सर अजून एक प्रॉब्लेम होता, हा. शेवरीनं काय समजा शेवरी आपल्या बांधावर येते बरोबर ना? बरोबर. हो. शेवरीचाही जास्त आहे तर लोक शेवरी घातल्यावर असं म्हणतात की बाबा गुराची किंवा समजा शेरडांची हा केस जाण्याचा प्रॉब्लेम असा काय हा असू हा शकतो का? होऊ शकतो हा का? ते काय आहे तुम्हाला सांगतो, शेवरी आणि सुबावळमध्ये टॅनिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे. आता बरं. सुबावळमध्ये जास्त आहे त्यापेक्षा शेवरीमध्ये कमी आहे बरं का. आता हे टॅनिनचं प्रमाण जे असल्यामुळे काय होतं की त्या शेळ्यांचे केस जातात बरं का, पण ते मोठ्या प्रमाणात खाल्लं तर आहे बरं का. हा, आणि हे काय होतं, तो बरं. जरा कवळा असताना जरा कडवट असतो हा, बरं का. कवळ हा, एकदम कवळा जर तुम्ही तो चारा घातला तर जरा कडवट लागतो, त्यावेळी त्या शेळ्या सुद्धा खायला जरा कमी करतात. जरा थोडस निबार झालेली शेवरी किंवा सुबाबळ खायला घाला, त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे गुरांच्या ह्याच्यावर समजा वाढीवर आणि ह्याच्यावर समजा काय केस गेले तरी काय प्रॉब्लेम येणार नाही त्याचा? नाही केस जातच नाहीत. नाही ना? हा, म्हणजे नाही हे कशी झाल्या, कोणीतरी एकदम असं ते काय झालं त्यांनी असं ते मोठ्या प्रमाणात जर त्यांनी खायला घातलं नुसतं सुबाबळच बरं का, हा, आणि हा, त्याला तर एखाद्या ठिकाणी केस जातात टॅनिक ऍसिड वाढून हा. टॅनिनमुळे. तर असं काय मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध नसतं, नुसतं आपण सुबाबळच खायला घालत नाही ना, त्यावर दुसरा बी नाही चारा नाही, घालतोय. बाकीचे पण ऍडिटिव्ह घालतो की आपण बाकीचे सुद्धा. हा त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. उलट सुबाबळीमध्ये 18% प्रोटीन आहे, त्यामुळे त्याला काही हं. अडचण येत नाही. हा ठीक आहे सर. ओके, थँक्यू. हॅलो. हॅलो, हा बोला. हां सर, आता भाताचा पेंडा आपला असतोय होय. हा बरोबर, मग भाताच्या पेंड्याला आपण युरिया आणि मिठाचं वगैरे हे वापरून हे करतो, हा त्याचं प्रमाण काय, त्याचं काय वापरायचं किंवा काय? 100 किलो भाताच्या पेंड्याला बरं का, हां हां आपण 4 किलो युरिया हां आणि 2 किलो मीठ हां अशा प्रमाणात तुम्ही प्रक्रिया करायची आहे. आणि ते हां 21 दिवस कापडाखाली किंवा कागदाखाली झाकून ठेवायचं बरं का. हां हां 21 हां दिवसानंतर चारा तो काढायचा, हां पूर्णपणे उन्हात चांगला वाळून द्यायचा. हां कारण युरिया मध्ये अमोनिया आहे आणि तो हां अमोनिया वास येतो घाण त्याचा. बरोबर आहे. आणि 21 दिवसानंतर पूर्ण चारा हवा लावून द्यायचं, सगळा हां पूर्णपणे ते वाळून हवा निघून गेली का परत हां मोकळा रचून ठेवायचा. आणि हां मोठ्या 6 महिन्याच्या पेक्षा कमी वयाच्या वासरांना हां आणि 7 महिन्याच्या वरच्या गाभण जनावरांना तो खायला घालायचा नाही. नाही, हां हां बरोबर. बाकीच्यांना घातला तर चालतो. हां ठीक हा. आहे, ओके, थँक्यू. आणि कोणाची काय शंका? हॅलो. हॅलो, हा बोला. हा नमस्कार सर. हा नमस्कार बोला. हायड्रोपोनिक्स बद्दल काय माहिती मिळेल का? हो, आता काय आहे मॅडम, हायड्रोपॉनिक्स म्हणजे आपण काय आहे की साधारणपणे माती विहिरीत बर का, माती विहिरीत चारा उत्पादन आहे हायड्रोपॉनिक्स म्हणजे. आता त्यामध्ये आपण काय करतो की हायड्रोपॉनिक्स युनिट घेतो, त्यामध्ये आता बाजारामध्ये जे युनिट्स उपलब्ध आहेत आणि मक्या हा सर्वात बेस्ट आहे त्या हायड्रोपॉनिक्स साठी. आणि 1 किलो मक्यापासून आपल्याला 11व्या दिवशी साधारणपणे 10 किलो आपल्याला ओला चारा मिळतो. म्हणजे काय होतं की त्यामध्ये मुळं आणि ते आपण बेड तयार होतो एक चांगला असा, आपण जसं मॅट म्हणतो आपण हिरवळीचं बघा आपण लॉन मिळतात अशा पद्धतीचं मॅट तयार होतो आणि हा मॅट आपल्याला जनावरांना खाऊ घालायचा आहे. पण त्यामध्ये काय होतं की धान्यातलं तर प्रोटीन आहे, सगळे बाकीचे घटक आहेत, त्याचबरोबर उगवताना येणारे एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी त्यात असल्यामुळं ते जनावराला पौष्टिक आहे. आणि ते आपल्याकडे जर वाळलेला चारा असेल
तर त्याच्याबरोबर तुम्ही ते हिरव्या चालला पर्याय म्हणून तुम्ही ते वापरू शकता. फक्त त्यामध्ये काळजी घेणे एक गरजेचं आहे. तुम्हाला रेग्युलर ते सातत्यानं त्याच्याकडं बॅच एक झाली का बॅच रोजच्या रोज खायला घालायला रोजच्या रोज तुम्हाला ते मका भिजवला पाहिजे, ट्रे मध्ये ठेवला पाहिजे, त्याला पाणी शिंपडलं पाहिजे फॉगरनं. ऑटोमॅटिक आता यंत्रणा उपलब्ध आहे मार्केटमध्ये सुद्धा. तर ह्या गोष्टी जर केल्या तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा हिरव्या चाऱ्याला एक आता चांगला पर्याय आहे. फक्त थोडस आपल्याला मजुरांची तिथं गरज जास्त आहे, कारण त्यामध्ये सातत्यानं असणं गरजेचं आहे आणि मजुरांची तिथं रोजच्या रोज उपलब्ध असणं गरजेचं आहे. मग ते आपल्याला फायदेशीर होत. आणि मका एकच निवडू शकता, मक्याच हायड्रोपॉनिक्स तुम्ही करू शकता, कारण बाकीच्या पिकाचं काही शक्य नाही. कारण ते ज्वारीमध्ये SCN असतं, तो घटक विषारी असतो जनावरांना, त्याचं काही वापरू शकत नाही. तर मका हा बेस्ट आहे. आणि ज्या ठिकाणी मनुष्यबळ आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडे त्यांच्याकडे, तर त्यांनी हायड्रोपॉनिक्सला अवश्य जावं, चांगलं आहे ते. चाल त्याचं प्रमाण किती असावं घालण्यासाठी? प्रमाण एका गाईला रोज 1 किलोचा, म्हणजे 9 ते 10 किलो एका गाईला द्यायचं. एका किलो एक जे ओके. ट्रे आहे, 10 किलोचा एक ट्रे असतो, एका गाईला 1 ट्रे द्यायचा. ओके, थँक्यू सर. आणि कोणाला शंका काय? आणि काय शंका असतील? शंका असतील का कोणाच्या? काय विचारा, काय पाहिजे? हॅलो. हॅलो, हा बोला. हा सर, पीक जे आहे ते आंतरपीक म्हणून घेऊ शकतो का? कोणतं कोणतं? चारा पीक हे आंतरपीक म्हणून घेऊ हो शकतो का? हो. ऊस आता आता दोन गोष्टी आहेत की चारा पीक हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतं का? तर घेऊ शकतो आपण, पण त्याचा मेन पिकावरती आपल्याला अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेऊन आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल करून घ्यायचा आहे. अगदी 100% आपण घेऊ शकतो. त्याला कारण असं आहे की समजा ऊसाचं अंतर आपण आता 5 फुटाचं केलं बर का, तर 2 वळीमध्ये आपल्याला 5 फुटाचं अंतर आहे, तर कमी ऊसापेक्षा कमी वाढणारी पिकं, म्हणजे आता सोयाबीनचे काही जाती आहेत, उडीदाच्या काही जाती आहेत की त्या अतिशय प्रतियुक्त आहेत आणि त्या तुम्ही चारा पीक म्हणून घेऊ शकताय. म्हणजे ऊसावरती बी त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही आणि आपल्याला चारा पण अगदी 60 ते 70 दिवसामध्ये तो चारा तयार होतो आणि तो तुम्हाला चारा पण उपलब्ध होईल. अगदी 100% घेऊ शकताय तुम्ही आंतरपीक म्हणून. हा, ओके, चालेल. थँक्यू सर. झाले, काय शंका असतील तर तेच बाकी. धन्यवाद जाधव साहेब. मित्र, कोणाच्या काही शंका आहेत का अजून?